समाज माध्यमात असत्याचा बोलबाला आहे आणि प्रत्येक जण दाम दंड आणि भेदाची चर्चा करतोय. म्हणूनच आम्ही घेऊन आलोय साम रिपोर्ट. नमस्कार, मी गिरीश निकम. सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे मल्होत्राबाबत. दिसायला सुंदर आणि कारनामे भयंकर अशी एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची गत झालेली आहे. दिसायला सुंदर असणारी भारताची यूट्यूबर पाकिस्तानची हेर निघालेली आहे. तिनं हेरगिरीसाठी कसा कट रचला, भारतात राहून पाकिस्तानसाठी कशी हेरगिरी केली, पाहूयात सामच्या या स्पेशल रिपोर्टमधून. पाकची हेरगिरी करणाऱ्या युट्यूबरला अटक. पाक अधिकाऱ्यांशी साधलं संधान. ज्योतीचा भारत विरोधी कट. हमारा एक स्पेशल इन्विटेशन है एम्बेसी में. I want to visit China, Beijing. सोशल मीडियावर दिसणारी ही आहे ज्योती मल्होत्रा. मात्र या सुंदर चेहऱ्यामागे लपलाय एक वेगळाच चेहरा. हा चेहरा आहे हेरगिरीचा. त्यातही शत्रू देशासाठी, पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा. हरियाणाच्या हिसारमध्ये राहणारी ज्योती एक ट्रॅव्हल ब्लॉगर आहे. 2023 मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यात तिनं लाहोरच्या अनारकली बाजारापासून ते अनेक मंदिरांपर्यंतचे व्हिडिओ बनवले. एंट्री इनके बिना कभी नहीं होती. जब भी आई हूं ना 3-4 बार एंट्री करवा के ही फोन जब्त करके. त्याच दरम्यान पाकिस्तान उच्चायोगातील कर्मचारी एहसान उर हमीर उर्फ दानिशच्या ती संपर्कात आली. या दानिश आणि त्याचा साथीदार अली एहसान यांच्याशी मैत्री वाढल्यानंतर त्यांच्यामुळेच ती पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात आली. दरम्यान ज्योतीवर काय आरोप आहेत ते आपण पाहूया. ऑपरेशन सिंदूरसह भारतीय लष्कराची गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप. व्हॉट्सॲप, टेलिग्राम, स्नॅपचॅटद्वारे PIO शाकीर उर्फ राणा शहाबाजशी संपर्क. सोशल मीडियातून पाकिस्तानची सकारात्मक प्रतिभा दाखवण्याचा प्रयत्न. 2023 मध्ये पाकिस्तानला 2दा भेट आणि इंडोनेशियाच्या बाली येथे PIO सोबत प्रवास. मात्र तिची ही हेरगिरी लवकरच उघडकीस आली आणि ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट 1923 अंतर्गत तिला अटक करण्यात आली. खूबसूरत फोटोग्राफ कैप्चर करो और सीनिक बैकड्रॉप का मजा लो. ज्योतीसह आणखी 6 जणांनाही अटक करण्यात आली असून तिला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वैसे ये कश्मीर का वन ऑफ द ऑफ बीट डेस्टिनेशन है, इसलिए यहाँ पे बहुत ज़्यादा टूरिस्ट भी नहीं आते. तपास यंत्रणांच्या मते हेरगिरीचं एक मोठं नेटवर्क पंजाब हरियाणा भागात कार्यरत असून तिच्या सोशल मीडियावरील प्रभावाचा वापर करण्यात आलाय. तिच्या चौकशीतून या सगळ्या नेटवर्कची पाळंमुळं खणून काढली जातील ही अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. ज्योती मल्होत्राविषयी आपण माहिती पाहिली. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी भारतीय यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पहलगामला गेल्याचा देखील संशय व्यक्त होतोय. कारण तिचा 3 महिन्यांपूर्वी काश्मीरला गेल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. ज्योतीवर पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI साठी काम करत असल्याचा आरोप आहे. हेरगिरी केल्यामुळे तिला अटक देखील झाली. पहलगामला दहशतवादी हल्ला झाला. ज्योती देखील पहलगामला काही महिन्यांपूर्वी गेली होती. याची माहिती आता समोर आली. 3 महिन्यांपूर्वी ज्योती पहलगामला गेल्याचं समोर आलं. टू हेवन ऑन अर्थ, जन्नते कश्मीर. और ये रही थ्रिलोफिलिया जो बनाता है एक परफेक्ट विंटर वंडरलैंड. लंच करने का मजा ही अलग है. यहाँ मक्के की रोटी, सरसों का साग जरूर खाएं. थैंक यू सो मच. शुक्रिया. हे एवरीवन, गुड मॉर्निंग. सो कल हम लोग गए थे करने के लिए. टू हेवन ऑन अर्थ. आपण ज्योती मल्होत्राचे व्हिडिओ बघतोय. ज्योतीवर पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI शी संबंध असल्याचा आरोप होता. यहाँ मक्के की रोटी, सरसों का साग जरूर खाएं. थैंक यू सो मच. पाकिस्तानला जाण्यापूर्वी ज्योतीचा पहलगाम टूर समोर आलेला आहे. कल हम लोग गए थे सिल्थन टॉप एक्सप्लोर करने के लिए. टू हेवन ऑन अर्थ, जन्नते जानेवारीत ही ज्योती काश्मीरला गेली होती आणि मार्च मध्ये ती पाकिस्तानला गेली होती. आपण 2 दृश्य बघतोय बघा ज्योती मल्होत्राची, जी भारताची युट्यूबर आहे. तिला आता अटक देखील झालेली आहे. मात्र तिचे 2 व्हिडिओ आलेत. जानेवारीमध्ये ती काश्मीरला गेली होती
आणि त्यानंतर मार्चमध्ये ती पाकिस्तानमध्ये गेली. पाकिस्तानची सकारात्मक बाजू दाखवण्याचा तिने नेहमीच प्रयत्न केलेला आहे. पाकिस्तानमध्ये जिथे जिथे फिरली तिथले सगळे व्हिडिओ जिने अपलोड केले. मात्र पाकिस्तानची नेहमी एक चांगली बाजू दाखवण्याचा तिचा प्रयत्न नेहमी असायचा. मक्के की रोटी सरसों का साग जरूर आयशाशी खाएं. संबंधित असल्याचा तिच्यावर आरोप आहे. त्यामुळेच तिला अटक झालेली आहे. भारताची युट्यूबर ज्योती मल्होत्राचे आपण हे 2 व्हिडिओ बघतोय. गुड मॉर्निंग. सो कल हम लोग गए ज्योती मल्होत्रा जिथे इथं भटकंती करते त्याचे व्हिडिओ ती अपलोड करते. हेवन ऑन अर्थ जन्नत कश्मीर और ये या पुढच्या बातमीकडे. हरियाणातील कैथलमध्ये पाकिस्तानी गुप्तहेरला अटक करण्यात आलेली ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIला माहिती पाठवत होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे. हरियाणातून अटक झालेली आहे. या पुढच्या रिपोर्टकडे. भारतानं AIच्या मदतीनं पाकवर अचूक हवाई हल्ले केले. मात्र लष्करात AIचा वापर करण्याचं नियोजन 6 वर्षांपासून सुरू होतं. AIचा वापर नेमका कसा करण्यात आला जाणून घेऊया या खास रिपोर्टमधून. पाकिस्तानवर AI हल्ला. पाकच्या लष्करी तळांवर अचूक हल्ले. AI मुळे हल्ले रोखण्यात भारताला यश. ऑपरेशन सिंदूर मधून भारतानं पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची 9 स्थळं अचूकपणे उद्ध्वस्त. यंत्रणा AIच्या मदतीनं विकसित करण्यात आली आहे. संरक्षण तज्ञांनी यावर काय मत व्यक्त केलंय पाहूया. ज्या प्रकारे पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणावर ड्रोन त्याचबरोबर मिसाईलचा हल्ला भारताच्या दिशेनं झाला, या IACCS सिस्टमच्या माध्यमातून त्याला योग्य वेळेत काही क्षणामध्ये ॲनलाइज करता आलं की नेमकी कुठल्या प्रकारची ड्रोन्स किंवा कुठल्या प्रकारची शस्त्रास्त्र, कुठल्या प्रकारचे मिसाईल्स हे भारताच्या दिशेने येत आहेत आणि भारताकडे असणारी जी वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्र आहेत, वेगवेगळ्या प्रकारची मिसाईल्स आहेत, त्याचा अचूकपणे वापर करून त्याला हवेतच न्यूट्रलाइज करण्यामध्ये आपण यशस्वी झालो. शत्रूच्या विमानांच्या हालचालीवरून त्यांची ओळख पटवून वर्गीकरण करणारी यंत्रणा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीनं DRDOच्या सहाय्यानं AIच्या आधारे विकसित केली आहे. यामुळं हवाई हल्ल्याविरोधी यंत्रणा अधिक सक्षम झाली आहे. सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड रोबोटिक्स या संस्थेनं एअर डिफेन्स कंट्रोल अँड रिपोर्टिंग सिस्टम विकसित केली आहे. ही प्रणाली हवाई हल्ले वेळीच ओळखते. नियोजित लक्ष्यापासून दूर असतानाच ते निष्प्रभ करण्याचं काम करते. याशिवाय हवाई हल्ल्याविरोधी सर्व यंत्रणांची माहिती एकत्र करून त्यात समन्वय साधते. भारतीय लष्कराच्या या अत्याधुनिक यंत्रणेमुळेच सपाटून मार खाल्लेल्या पाकिस्तानची पुन्हा वाकड्या नजरेनं भारताकडे पाहण्याची हिंमत होणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. पुढची बातमी आता पाकच्या लष्कराबाबत. भारताच्या ऑपरेशन सिंदूर आणि ब्रह्मोस मिसाईल हल्ल्यानंतर पाकिस्तान चांगलाच घाबरलाय. कारण पाकिस्तानच्या रावळपिंडी शहरात असलेल्या पाकिस्तान सैन्याचं जे मुख्यालय ते आता इस्लामाबादमध्ये हलवण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे पाकिस्तानला आता कोट्यवधी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे.
मात्र आधीच कंगाल असलेल्या पाकिस्तान हेडक्वार्टरसाठी एवढे पैसे आता खर्च करेल का, हाच प्रश्न आहे. बघा, पाकिस्तानचं मुख्यालय रावळपिंडीतून इस्लामाबादकडे हलवण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. 78 वर्षांपासून रावळपिंडीमध्ये असलेलं मुख्यालय बदललं जाणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. मुख्यालयापासून जवळ असलेल्या नूर खान एअरबेसवर भारतानं हल्ला केला आणि त्यानंतर हा निर्णय घेतला आलाय. न्यूक्लिअर कमांड सेंटर देखील हल्ला झालेल्या नूर खान एअरबेस पासून जवळ आहे आणि त्यामुळेच पाकिस्तानच्या मनात भीती निर्माण झाली. पाकिस्तान आता कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन हेडक्वार्टर उभं करू शकणार का, हा प्रश्न आहे. पाकिस्तानला भारतासोबत संबंध सुधारायचे असतील तर त्यांना त्यांची विश्वसनीयता आता सिद्ध करावी लागणार आहे. पाकिस्ताननं काही दहशतवाद्यांचे प्रत्यार्पण करावं असा आग्रह आता भारत करू शकतो. त्यामध्ये हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिमला भारताच्या ताब्यात देण्याची मागणी लवकरच पाककडे करण्यात येणार आहे. हाफिज सईद हा 2008च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आहे, तर मसूद अझहर हा जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. पुलवामा आणि इतर हल्ल्यांशी देखील त्याचा संबंध आहे. तर दाऊद इब्राहिम हा 1993चा मुंबई बॉम्बस्फोट आणि इतर गुन्ह्यांसाठी भारताला हवा आहे. पुढच्या रिपोर्टकडे. भारत पाकिस्तानवर आता डिप्लोमॅटिक स्ट्राईक करणार आहे. पाकची कोंडी होणार आहे. भारताची भूमिका आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडली जाणार आहे. त्यामुळे डिप्लोमॅटिक स्ट्राईक कशी होणार आहे, भारत आपली भूमिका काय मांडणार आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. भारताचा पाकवर डिप्लोमॅटिक स्ट्राईक. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकची कोंडी करणार. ऑपरेशन सिंदूरची विजय गाथा जगभरात नेणार. केवळ हल्ले करून पाकिस्तानला नामोहरम करून भारत थांबणार नाहीये, तर पाकिस्तानची चोहोबाजूंनी कोंडी करण्यासाठी भारत आता पाकवर डिप्लोमॅटिक स्ट्राईक करणार आहे. हा स्ट्राईक प्रत्यक्षात आणणार आहे सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ. ऑपरेशन सिंदूरची विजयगाथा ते जगभरात पोहोचवणार आहेत. पाकची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाकेबंदी करण्यासाठी आणि पाकचे कारनामे जगासमोर मांडण्यासाठी या शिष्टमंडळात कोण कोण असणार आहे, पाहूया. असदुद्दीन ओवेसी MIM, शशी थरूर काँग्रेस, सुप्रिया सुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, गुलाम नबी आझाद माजी खासदार, सलमान खुर्शीद माजी मंत्री, मनीष तिवारी काँग्रेस, कनिमोझी करुणानिधी DMK आणि D पुरंदरेश्वरी भाजप. या दौऱ्यादरम्यान खासदारांचे 8 गट अमेरिका, ब्रिटनसह 6 देशांमध्ये जाऊन भारताची भूमिका मांडतील. माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद जपानला जाणाऱ्या शिष्टमंडळाचं तर अमेरिकेला जाणाऱ्या शिष्टमंडळाचं नेतृत्व शशी थरूर करणार आहेत. Delhi, in any case, we have a parliamentary standing committee meeting on Monday and Tuesday on various issues, including on this particular issue. I'm assuming that I will get further details of the mission after going there, and we expect, I'm sure the delegation will get briefings from the Ministry of External Affairs, and we will proceed on that basis. I mean, I think that right now the focus is on a job of work that needs to be done for the country. भारतानं खासदारांचं शिष्टमंडळ पाठवताना सर्वपक्षीय नेत्यांना स्थान दिलंय. त्यामुळे भारताच्या एकजुटीची ओळख जगाला तर होणारच आहे, पण त्याचबरोबर इतरही अनेक गोष्टी साध्य होतील. पाकला दहशतवादी राष्ट्र घोषित करावं, मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात द्यावं आणि पाकिस्तानकडील अणुबॉम्ब असुरक्षित नसल्यानं त्याच्यावर नियंत्रण आणावं, या भारतानं वेळोवेळी घेतलेल्या भूमिकेवर देखील या भेटी दरम्यान शिक्कामोर्तब होणार आहे. हा डिप्लोमॅटिक स्ट्राईक म्हणजे केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव वाढवून पाकची नाकेबंदी नसेल, तर यातून भारताच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या सर्वच देशांना एक इशारा असेल. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. पुढच्या बातमीकडे. ऑपरेशन सिंदूर बाबत माहिती देण्यासाठी आता सर्वपक्षीय खासदारांची नावं जाहीर झाली आहेत. काँग्रेसकडून 4 खासदारांची नावं देण्यात आली होती. आनंद शर्मा, गौरव गोगोई, नासिर सय्यद हुसेन
आणि राजा ब्रार यांचं नाव देण्यात आलं होतं। या यादीत खासदार शशी थरूर यांचं नाव नव्हतं, मात्र केंद्र सरकारनं शशी थरूर यांचं नाव यादीत टाकलंय। तर काँग्रेस सरकारच्या काळात थरूर हे परराष्ट्र राज्यमंत्री देखील राहिलेत। अनुभवी थरूर यांना काँग्रेसनं डावलल्यानं चर्चा सुरू झालेली आहे। आता ओवैसींच्या वक्तव्याकडे, पाकिस्तान मानवतेसाठी धोकादायक असल्याची टीका एमआयएमचे अध्यक्ष ओवैसी यांनी केलेली आहे। पाकिस्तान दहशतवाद्यांची फॅक्टरी आहे, जग पाकिस्तानच्या दहशतवाद्यांची पोलखोल करेल असे देखील ओवैसींनी म्हटलंय। हम अपने मुल्क की नुमाइंदगी करने, मुल्क में क्या हो रहा उन देशों में जाके बताने के लिए, कैसा हमारे मुल्क में, कैसा पाकिस्तान इस मुल्क को डिस्टेबलाइज करना चाहता है। जब हम तो इतना ही यूएस से हम एक्सपेक्ट कर रहे हैं कि यूएसए टीआरएफ को फॉरेन टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन घोषित करेगा। टीआरएफ कुछ भी नहीं है, बल्कि पाकिस्तान स्पॉन्सर्ड LLT का एक ग्रुप है वो, जो पहलगाम में हत्या किया और अभी पर 3-4 दिन पहले भी हुआ। पुढच्या रिपोर्टकडे, पुन्हा एकदा पाक सरकारचा निर्लज्जपणा उघड झालाय। दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान सरकार कोणत्या थराला जाऊ शकतं हे आता जगासमोर आलंय। आता पाकिस्तान दहशतवाद्यांना कशा प्रकारे मदत करतोय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। पाक उभारणार हाफिजचा मदरसा। दहशतवाद्यांचं प्रशिक्षण केंद्र सुरूच। पाक सरकारला दहशतवाद्यांचा पुळका। एडमन ब्लॉक पे यके बाद दीगरे 6 और 7 मई की दरमियानी रात को 12:30 बजे जो अटैक हुआ था, उससे यहाँ पर जो 2 मिसाइल थे यके बाद दीगरे आकर गिरे थे, और ये पूरे का पूरा हिस्सा आप देख रहे हैं कि अमली तौर पर मिस्मार हो चुका है। ऐकलत, पाकिस्तानी पत्रकारांना सांगितलेली ऑपरेशन सिंदूरच्या विध्वंसाची आपबीती। भारताच्या हल्ल्यात लष्कर तैबाच्या मुर्देकेमधील दहशतवादी तळांना बेचिराग करण्यात आलं, मात्र पाकनं सुरुवातीला हल्ला झालाच नसल्याचा बनाव केला। आता विध्वंसाचं सत्य बाहेर येताच पाकनं निर्लज्जपणाचा कळस गाठलाय। पाक सरकार आता हाफिजचं मुर्देकेमधील हेच दहशतवादी तळ पुन्हा उभारणार आहे। 27 हेक्टरमधील या दहशतवादी अड्ड्यात तरुणांना धार्मिक आणि दहशतवादी प्रशिक्षण दिलं जातं, मात्र हे तळ दहशतवादी प्रशिक्षण केंद्र नसल्याची मुक्ताफळे मुर्दके कॅम्पच्या प्रशासक मोहम्मद आझमनं उधळली आहेत। तो म्हणतो, मुर्दके दहशतवादी तळ नाही, कॅम्पमध्ये फक्त धार्मिक शिक्षण आणि दहशतवाद पसरवत नाही। कॅम्पमध्ये मशीद आहे, शाळा, वसतिगृह आणि क्लिनिकची व्यवस्था आहे। तरुणांसाठी मुर्दके कॅम्पमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण देखील चालतं। मुर्दके कॅम्पवर पाकिस्तान सरकारचं लक्ष असतं। संस्थेसाठी स्वतंत्र सरकारी अधिकारी नियुक्त केलेत। त्यांचा जो CEO आहे मोहम्मद आझम, तो तर नेहमीप्रमाणे म्हणणारच, मुरिदकीचा जी मस्जिद ध्वस्त केली आपण, ते टेररिस्ट ऑर्गनायझेशन होतं, त्यांचं ट्रेनिंग चालायचं, त्यांचं शेल्टर होम होतं, त्याचं लॉजिस्टिक एरिया होता आणि दारूगोळा साठवायची पण जागा होती। फ्रंट कव्हर म्हणून तिथे स्टुडंट पण आहेत, मदरसा पण चालतो। हे सगळं खोटं आहे, हा दिखावा आहे। ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानची प्रचंड वाताहत झाली। भारतानं आधी सिंधू जलकरार बंद करून तिथल्या शेती उद्योगाला फटका दिला, मग व्यापार बंदी करून पाकचं कंबरडच मोडलं। त्यात कंगाल पाकिस्ताननं IMF कडून $3 अब्ज कर्ज घेतलंय। मात्र दहशतवाद्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पोषण्यातच पाकची तिजोरी खाली होणार आहे। आता हाफिजचं मुर्देकेमधील दहशतवादी तळ पुन्हा उभारणार असल्यानं पाक सरकार पुन्हा गाळात जाणार आहे। जगभरात दहशतवादाला विरोध असताना पाक मात्र दहशतवाद्यांना उराशी कवटाळून बसलाय। ही जगाच्या शांततेसाठी गंभीर गोष्ट आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। पुढच्या बातम्या आता मुंबईतून। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताजमहल हॉटेलला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। धमकीचा मेल आलेला आहे। विमानतळ पोलीस ठाण्याला हा धमकीचा मेल आला आहे। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज हॉटेल पाईप बॉम्बनं उडवून देण्याची धमकी या मेलद्वारे देण्यात आलेली आहे। संसदेवरील हल्ल्याप्रकरणी फाशी झालेला दहशतवादी अफजल गुरु आणि सॅवक्कू शंकर यांना अन्यायकारक फाशी दिली असा आरोप या मेलमध्ये करण्यात आला। धमकी येताच आता पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे। धमकीचा मेल पाठवणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। पुढच्या बातमीकडे, भारताच्या हल्ल्यानं पाकिस्तान घाबरलाय। उरी, पुलवामा, पहलगाम हल्ल्याचं पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिल्याचं गृहमंत्री अमित शहांनी सांगितलंय। दहशतवाद्यांना मातीत
दहशतवाद्यांना मातीत घालू हा वादा मोदींनी पूर्ण केला आहे. आम्ही पाकच्या न्यूक्लिअर धमक्यांना घाबरत नाही असा इशारा देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना दिलेला आहे. जब उरी में हमला हुआ, सर्जिकल स्ट्राइक कर एक प्रतीकात्मक जवाब दिया गया. पुलवामा में हमला हुआ, एयर स्ट्राइक कर चेतावनी दी गई, मगर ये सुधरे नहीं. पहलगांव में हमला किया, इस बार ऑपरेशन सिंदूर से उनके हेडक्वार्टर्स को नेस्त नाबूद कर रख दिया. पुढच्या रिपोर्टकडे. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकचा कॉमेडी शो काही थांबताना दिसत नाही. कारण पाकच्या कॉमेडी शो मध्ये नक्की काय घडतंय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. ये अगर हमें डराने की कोशिश कर रहे हैं, हम तो हालत जंग में काफी अरसे से हैं. अच्छा ठीक है, समझ गया. ही बघितल्यावर हसावं का रडावं हीच कळना. आता जनाब साहेबांचं इंग्लिश ऐका. It's how you're with all in all fairness and jokes aside, it's all the training. यानी इंटरनेशनल मीडिया में अगर अंग्रेजी नहीं आती है तो ना जाओ. बात तो सही है. या वादात पाकिस्तानची ही खासदार महिला राम मंदिराच्या जागी बाबरी मस्जिद उभारायचं म्हणती. ऐका की. कि जब बाबरी मस्जिद की पहली ईंट उसकी बुनियाद में पिंडी से एक आम सिपाही लगाएगा. तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ. एवढ्यानं समाधान झालं नाही म्हणून गडी खिळणी जाळायला लागला. रुको जरा, सबर करो. एवढा मार खाल्ला तरी भी शाहबाज शरीफ स्वतःचीच पाठ थुपटून घेतात. जनरल आसिम मुनीर लाइन पर थे. वज़ीर आज़म हमने बड़ा भरपूर उनको जवाब दिया है और अब हमें सीज फायर करने की दरख्वास्त आ रही है. तो आपका क्या ख्याल है? मैंने कहा सिपा सलार, इससे बड़ी और इज्जत की क्या बात हो सकती है. भरपूर थप्पड़ मारा है, उसका सर टकरा गया. मोदी साहेब आता तुम्हीच उत्तर द्या. अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है. पाकमधील कॉमेडी शो आपण पाहिला. बातमी पुढची नागपूरमधून. एक महिला कारगिलमधील शेवटच्या गावातून बेपत्ता झाली अशी माहिती समोर आली. एलओसी कारगिल येथून सुनीता जामगडे बेपत्ता झालेल्या आहेत. कारगिलच्या नियंत्रण रेषेवरून ती बेपत्ता झालेली आहे. त्यांचा मुलगा कारगिल येथे आहे. कुटुंबियाकडे या संदर्भात चौकशी केली असता कुटुंबीय मात्र आज किंवा उद्या आता मुलाला घेण्यासाठी जाणार आहेत. नीता जामगडे या कोर्टाच्या कामाच्या निमित्तानं घरून पंजाबमध्ये गेल्या होत्या. संत कबीरनगर येथील महिला नामे सुनीता भोलेश्वर जामगडे, वय 42 वर्ष, या कोर्टाच्या कामकाजानिमित्त 4 मेला घरून पंजाबसाठी निघाल्या होत्या. स्वतःसोबत मुलाला पण घेऊन गेलेले आहेत त्या 12 वर्षाच्या. प्राप्त माहितीनुसार त्या कुठेतरी तिथून मिसिंग झालेल्या आहेत आणि त्यांचा मुलगा CWC सेल LOC कारगिल या ठिकाणी आहे. त्यांचा मानसिक मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांचा उपचार पण चालू आहे असं घरच्यांचं म्हणणं आहे. आता एक बातमी पुण्यातून आयसिसच्या दहशतवाद्यांबाबत. NIAनं आयसिस मॉड्यूल प्रकरणी आता फरार अब्दुल्ला फयाज शेख उर्फ डायपरवाला आणि तल्हा लियाकत खान या 2 दहशतवाद्यांना अटक केली. मुंबई एअरपोर्टवरून त्यांना अटक झालेली आहे. 2023 मध्ये पुण्याच्या कोंडवा भागात ID बनवून त्याची चाचणी केल्याप्रकरणी त्यांना अटक झाली. इंडोनेशियाच्या जकार्तावरून ते मुंबईत दाखल होताच त्यांना ताब्यात घेण्यात आलं. या दोघांवर प्रत्येकी 3 लाखांचं बक्षीस देखील जाहीर करण्यात आलं होतं. पुढच्या बातमीकडे. पाकिस्तानमध्ये आधीच पाण्याचं संकट आहे आणि त्यातच भारताच्या सिंधू नदीवरील हालचालीमुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढल्यात. सिंधू नदीनंतर आता भारतानं चिनाब नदीच्या पाण्यावर आपलं नियंत्रण वाढवण्याची तयारी केली. चिनाब नदीवर असलेल्या रणबीर कालव्याचा विस्तार करण्याची योजना आखण्यात आली आहे. त्याचा थेट परिणाम आता पाकिस्तानवर होणार आहे. पुढच्या रिपोर्टकडे. रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलेल्या विधानाची चर्चा आता सर्वत्र होऊ लागली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या दुटप्पीपणा मित्र राष्ट्रांना झुंजवतोय.
त्यामुळे रशिया भारत चीन संबंधात कसा तणाव निर्माण झालाय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. What is happening right now in the Asia-Pacific region, the West has begun to call it the Indo-Pacific region in order to give its policy a clear anti-Chinese direction, hoping to thereby additionally gain the opportunity to pit our great friends and neighbors India and China against each other. Recently, President Putin recalled that it's simply a divide and rule policy. हे आहेत रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्रोव. पाश्चात्य देश भारत, चीन आणि रशिया यांच्यात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. मुळात पाश्चात्य देशांकडनं चीन विरोधामध्ये भारताला प्यादं बनवलं जातंय आणि त्यामागे कारण ठरलेलं आहे क्वाड. क्वाडमध्ये अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान या 4 राष्ट्रांचा समावेश आहे. या क्वाड गटानं पश्चिम प्रशांत महासागराला इंडो पॅसिफिक म्हणण्यास सुरुवात केली आहे. क्वाडकडून चीन विरोधी धोरणात भारताला ओढलं जातंय. त्यामुळे रशिया, भारत, चीन या त्रिकोणीय मित्र राष्ट्रांना कमकुवत केलं जात आहे. पश्चिमी देशांचा आसियानला कमकुवत करण्याचा प्रयत्न, पश्चिमी देशांकडनं भारत पाक दरम्यान तणाव वाढवण्याचा प्रयत्न, चीन विरोधी धोरणासाठी इंडो पॅसिफिक प्रदेश असं संबोधन, इंडो पॅसिफिक वादामध्ये चीन विरोधात भारताला ओढण्याचा प्रयत्न, पश्चिमी देशांमुळे भारत आणि चीन यांच्यामध्ये संघर्ष. दरम्यान अमेरिका हे भारत आणि चीन यासारख्या शेजारी राष्ट्रांमध्ये जाणीवपूर्वक तणाव वाढवते. लाव्रोव यांचा इशारा सुद्धा क्वाडकडेच होता. चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी हे गट बनवण्यात आले. त्यामध्ये भारताचा एका प्याद्यासारखा वापर केला जातोय. रशियाला वाटतं की अमेरिकेने चीन आणि रशियामध्ये असलेले संबंध याच्यामध्ये ढवळाढवळ करू नये. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे जोपर्यंत भारताचा प्रश्न आहे, रशिया चांगला मित्र आहे, परंतु चीन मात्र भारताचा शत्रू आहे. आणि जोपर्यंत अमेरिकेशी भारताचे संबंध आहेत, हे सुद्धा साफ आहे की अमेरिका जरी मित्र असलं तरी अमेरिकेने जेवढी मदत भारताला करायला पाहिजे होती तेवढी केलेली नाही. आसियान सदस्य राष्ट्रांमध्ये उघडपणे संघर्ष निर्माण झाल्यानं रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाश्चिमात्य राष्ट्रांकडे बोट दाखवले. या सगळ्यामध्ये भारताला आपली भूमिका बहुमित्र राष्ट्र म्हणून जपावी लागणार आहे. त्यामुळे कुठल्याही एका गटात न अडकता स्वतःच्या हितासाठी स्वतंत्र भूमिका घेऊनच पुढची वाटचाल करावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता ट्रम्प यांच्या विधानाकडे भारत पाकिस्तानमधील युद्ध आपणच थांबवल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. दोन्ही देशात अणुयुद्ध होणार होतं, मात्र ते थांबवण्यात यश आल्याचं ते म्हणाले. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी हा दावा केलाय. And we don't do much trading with them, and yet I have a good relationship with. I have a good relationship with a lot of people that you wouldn't believe. But I stopped that war. That was going to be a nuclear war, I think, or close, very close. You were right there. Yeah. And now everyone's happy. In fact, I told my people, call them up. Let's start trading immediately, because I'm a man of my word. आता राज्यातल्या बातम्यांकडे बातमी बीडमधून. बीडचा बिहार झालाय का असा सवाल आता उपस्थित होतोय, कारण परळीमध्ये एका टोळक्याकडून तरुणाला बेदम अमानुष मारहाण झाली. या प्रकरणी आता 7 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या, तरी तर 3 ते 4 जणांचा शोध सुरू आहे. तरुणाचं अपहरण करून मग रिंगण करून त्याला अमानुष लाठा काट्याने बेल्टनं मारहाण करण्यात आली होती. मारहाण करण्यामध्ये समाधान मुंडे, रोहित मुंडे, आदित्य गीते या मुलांचा समावेश आहे. यात आता दुसरा व्हिडिओ देखील समोर आलाय. मारहाण केल्यानंतर या तरुणाला माफी मागायला लावत असतानाचा देखील व्हिडिओ आहे. अगदी पायावर डोकं टेकून माफी मागायला लावलेली आहे. बघा नेमकं काय घडलं आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून. परळीच्या जलालपूर मधल्या कार्यक्रमात झालेल्या वादातून या तरुणाला अशी अमानुष मारहाण झाली. 10 ते 12 जणांच्या टोळक्यानं तरुणाचं आधी अपहरण केलं. टोळक्याकडून तरुणाला अमानुषपणे मारहाण झाली. मारहाण झालेल्या तरुणावर सध्या आता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून देखील आता गुन्हा दाखल झालाय आणि 7 जणांना अटक झाली आहे. मित्राला आहे ना तिकडून परळीमधून शहानगरला सोडलं. रिलायन्स पैसे आहे ना त्याला माहीत होतं की मी येणार आहे म्हणून तिकडूनच. मग तिथं आहे ना त्यानं 4-5 गाड्या घेऊन मला डायरेक्ट रस्त्यावर रोखला. मारहाण करून गाडी बसवल्या आणि तोंड दाबून वरून नेलं. हां बोलत होते ह्याला सोडायचं नाही, आता ह्याला मारून टाकायचं आणि ह्याचा संत देशमुख पार्टूच करायचा. त्याला सोडायचंच नाही, त्याला फाशीच द्यावा. ते मारून टाकत होते. माणसानं बघितलं नसतं तर मी जिथंच राहत नव्हतो.
दरम्यान भारतानं जसं पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर केलं तसंच बीडमध्ये देखील केलं पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलेली आहे. बीडचं परळी म्हणजे एक दहशतीचा आता अड्डा झालेला आहे आणि खरंच ह्याला अतिशय गंभीरतेने घ्यायला हवं. कारण कालची जी मारहाण झाली त्यातली जी सगळी मुलं होती ती अतिशय छोटी होती, 18 वर्षाच्या आसपासची होती आणि या सगळ्या मुलांची ती मारहाण बघून आणि त्यात एक आणि जो व्हिडिओ आला होता त्याच्यात त्या ज्याला मारलं त्याला ज्या पद्धतीने त्यांनी पाया पडायला लावलं होतं तर असं वाटतंय की बहुतेक एक रिव्हेंज केस होती आणि कुठेतरी हे सगळं आता भलत्या दिशेने जात आहे. आणि जसं आपण ऑपरेशन सिंदूर तिथे सीमेवर केलं होतं तसंच आता इथेही महाराष्ट्रात बीडमध्ये करण्याची गरज आहे असं मला वाटतं. दरम्यान आता या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. अजित पवार हे बीडचे पालकमंत्री देखील आहेत. गुंड प्रवृत्तीच्या लोकांना मकोका लावा, वाईट प्रवृत्ती ठेचून काढा असा आदेश अजित पवारांनी आता पोलिसांना दिलेत. बघायला मिळाली. मी ताबडतोब बीडच्या कलेक्टरला फोन लावला. मी म्हणलं मी सोमवारी येतोय, मला ते ॲक्शन घेतली गेली पाहिजे. त्यांनी काल 6 का 7 मुलांना अरेस्ट केलेलं आहे. गुंड प्रवृत्तीचे असेल तर त्यांना मोका लावायला देखील अजिबात मागं पुढं बघू नका आणि त्यांना तशाच पद्धतीचं कडक शासन त्या बाबतीमध्ये केलं पाहिजे. वाईट प्रवृत्ती आहे ती ठेचूनच काढली पाहिजे, ती गाडलीच पाहिजे आणि तशा पद्धतीचा प्रयत्न हा आमचा चालू आहे. आता राजकीय रिपोर्टकडे. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेनंतर आता रिपब्लिकन पक्ष देखील एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली. खुद्द आठवलेंनीच प्रकाश आंबेडकरांना ऑफर देत एकत्रीकरणाचा विडा उचललाय. त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट. पवार ठाकरेंनंतर आंबेडकरी एकत्र. आठवले आणि आंबेडकरांचं मनोमिलन होणार. रिपब्लिकन पक्ष पुन्हा एकसंध. राज्याच्या राजकारणात दुरावलेली मनं आणि दुरावलेले पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा रंगतायत. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येण्याच्याही चर्चा सुरू आहेत. त्यातच आता भर पडली आहे ती केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची. आठवलेंनी वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनाच खुली ऑफर दिली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकर मला एकत्र यावं लागेल. त्यामुळं हे सगळे जर एकत्र अजितदादा आणि पवारसाहेबांनी अजितदादा एकत्र येत असतील, नंतर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येत असतील तर प्रकाश आंबेडकरांच्या सोबत मला एकत्र यावं लागेल. पण ठीक आहे, मला असं वाटतं की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार नाही आणि जरी ते एकत्र आले तरी महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल आणि त्याचा फायदा आम्हाला होईल. याआधीही रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांच्या एकत्र येण्याबद्दल वक्तव्य झाली होती. आठवलेंनी याआधी आंबेडकरांना कधी कधी ऑफर दिली होती ते देखील पाहूया. 16 जानेवारी 2024 अकोल्यात आठवलेंकडून आंबेडकरांना रिपब्लिकन ऐक्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलं. 9 नोव्हेंबर 2024 महायुतीच्या सभेतून आठवलेंकडून आंबेडकरांना RPIचा अध्यक्ष होण्याची ऑफर देण्यात आली. 15 मे 2025 ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाच्या चर्चेनंतर आठवलेंनी पुन्हा एकदा आंबेडकरांना ऑफर दिली आहे. आंबेडकर आणि आठवले या दोघांचे राजकीय मार्ग वेगळे असले तरी दलित आणि आंबेडकरी समाजाच्या एकीकरणासाठी आठवले यांनी सातत्यानं आंबेडकरांना एकत्र येण्याचं आवाहन केलंय. मात्र आठवलेंच्या ऑफरवर प्रकाश आंबेडकरांनी थेट प्रतिक्रिया दिलेली नाही. आठवलेंच्या ऑफरमुळे राजकीय दृष्ट्या महायुतीला बळकटी देण्यासाठी प्रकाश आंबेडकरांना एकत्र घेण्याची रणनीती आखली जातीये का असा प्रश्न निर्माण होतोय. त्या उलट प्रकाश आंबेडकरांनी स्वतःच्या पक्षाला स्वतंत्र ठेवण्यावर भर दिलाय. विधानसभेतही महाविकास आघाडीसोबत त्यांचे सूर जुळलेले नाहीत. तर आता आठवलेंसोबत जुळतील का हा खरा प्रश्न आहे. दुसरीकडे विधानसभेत अकोला पॅटर्न फेल गेल्यानं वंचितचं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रकाश आंबेडकर आठवलेंची साथ देतील का हे येणारा काळच ठरवेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता उद्धव ठाकरेंच्या विधानाकडे. उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या बैठकीत भाजप आणि पक्ष सोडून जाणाऱ्यांबाबत मोठं विधान केलंय. आमचं जहाज बुडणारं नाही तर भाजपचं ओव्हरलोड झालेलं जहाजच बुडणार असं ठाकरे म्हणाले. तर शहा हे 3 पक्षांचे प्रमुख आहेत. सत्ता येते जाते परत मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे असतात असं ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं. तर ज्याला पक्ष सोडून जायचंय त्याला जाऊ द्या असा इशारा देखील उद्धव ठाकरेंनी दिलाय.
आमचे जहाज बुडणार नाही, भाजपचं ओव्हरलोड झालेलं जहाज बुडणार. अमित शहा हे अजित पवार आणि शिंदेच्या पक्षाचेही प्रमुख आहेत असा टोला देखील उद्धव ठाकरेंनी लगावला. सत्ता आल्यावर हुरळून जायचं नाही, सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. ज्यांना आपण खूप काही दिलं ते पक्ष सोडून जात आहेत. पक्ष सोडून गेले तरी आपल्या पक्षावर काही परिणाम होणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. ज्याला सोडून जायचं आहे त्याला जाऊ द्या, कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत असं देखील ठाकरे बोलले. हे 3 पक्षांचे पक्षप्रमुख आहेत, त्यांचं जहाज ओव्हरलोड झालेलं आहे. जे पक्ष सोडून गेलेत त्यांना जाऊ द्या, आम्हाला फरक पडत नाही. त्यांचं जहाज आता डुबायला लागलेलं आहे, त्या जहाजाची त्यांनी चिंता करावी. आता वेळा संजय राऊतांच्या टोलेबाजीकडे. खासदार राऊतांनी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांवर टोलेबाजी केलेली आहे. जेलमधील उंदराचा किस्सा सांगताना उंदरांना काय नाव ठेवली होती हे सांगताना नाव न घेता त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. आम्ही ज्या ऑर्थोडॉक्स तुरुंगात होतो, एकदा आम्ही उभे होतो असे, आणि मला वाटलं की अरे बापरे इथे ससे कुठून आली. म्हटलं अरे इथे ससा कुठं आहे. तर आमच्यावर कुंदन शिंदे होते आमचे, साहेब तो ससा नाही तो उंदीर आहे म्हटले. तो उंदीर आहे म्हणाले. अरे एवढा. त्याला म्हटलं इथे आम्हाला तर खायला मिळत नाही, उंदरांना खायला मिळत आहे. सशासारखे उंदीर, घुशी असे असे मस्त धिप्पाड. देशमुखांनी त्यांना सुंदर नावं ठेवली होती. आता त्यांच्याविषयी बोलणं बरं नाही, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. राऊतांच्या टोलेबाजीनंतर आता जावेद अख्तरांच्या विधानाकडे वळूया. ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानबद्दल विधान केलंय. काही लोक मला म्हणतात पाकिस्तानात जा, पण पाकिस्तानात जाण्यापेक्षा मी नरकात जाईन अशी सडेतोड भूमिका जावेद अख्तर यांनी मांडली. लेकिन ये भी सच है कि मुझे इधर से भी जो एक्सट्रीमिस्ट गाली देता है और उधर का एक्सट्रीमिस्ट भी गाली देता है. यही सही है. अगर इनमें से एक ने गाली देना बंद कर दी तो मुझे परेशानी हो जाएगी कि मैं क्या गड़बड़ कर रहा हूं. तो ये कहते हैं कि तू तो काफिर है और जहन्नुम में जाएगा. वो कहते हैं जिहादी पाकिस्तान चला जा. अब अगर मेरे पास सिर्फ चॉइस पाकिस्तान और जहन्नुम यानी नरक की है तो मैं नरक ही जाना पसंद करूंगा. अगर यही बस चॉइस है. पुढचा रिपोर्ट आता पिंपरीतून. इंद्रायणी नदी पात्रात अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांची आता खैर नाही. कारण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने धडक कारवाई करत नदी पात्रातील 36 आलिशान बंगले जमीनदोस्त केलेले आहेत. महापालिकेच्या कारवाईमुळे भूमाफियांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पाहूयात त्यावरचाच हा खास रिपोर्ट. हे गाझा पट्टीतलं दृश्य नाही. भारतीय लष्करानं उद्ध्वस्त केलेल्या पाकिस्तानातलं दहशतवाद्यांचं तळही नाही, तर हा आहे पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी इंद्रायणी नदीपात्रात अवैधरित्या उभारण्यात आलेल्या आलिशान बंगल्यांवर केलेला सर्जिकल स्ट्राईक. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील चिखली इथं झरे वर्ल्डकडून निळ्या पूररेषेचं उल्लंघन करत इंद्रायणी नदीपात्रात अनधिकृतपणे प्लॉटिंग करण्यात आले. या प्लॉट्सवर काही धनदांडग्यांनी 36 बंगले उभारले. या प्रकरणात तक्रारदार आणि बंगले मालकांनी राष्ट्रीय हरित लवाद आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयानं 31 मे पूर्वी हे अनधिकृत बंगले जमीनदोस्त करण्यासोबत इंद्रायणीचं नदीपात्र पूर्ववत करा असे आदेश महापालिकेला दिले. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी धडक कारवाई करत या 36 बंगल्यांवर बुलडोझर फिरवला आणि श्रीमंतांचे बंगले अक्षरशः पत्त्यासारखे कोसळले. सर्वोच्च न्यायालयाने अंतिम आदेश दिल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील इंद्रायणी नदी पात्रात 36 बंगल्यांवर कारवाई करण्यात येत आहे. आज सकाळपासून या ठिकाणी कारवाईला सुरुवात झाली आहे. हा सगळा चिखली परिसरातील इंद्रायणी नदीचा भाग आहे आणि इंद्रायणी नदीच्या पूररेषेमध्ये या ठिकाणी 36 बंगले उभारण्यात आले होते. हे सगळे बंगले अनधिकृतपणे उभारण्यात आले होते. याच्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. महापालिकेच्या कारवाईमुळे इंद्रायणी नदी आता मोकळा श्वास घेऊ शकणार आहे. शिवाय नदी पात्रात अनधिकृत बांधकामं करणाऱ्यांनाही चाप बसेल.
जुलै 2024मध्ये NGTने याच्यामध्ये ऑर्डर काढलं होतं. ब्लू लाईनमध्ये जे 36 आपले स्ट्रक्चर्स आहे त्यांना पाडण्याचा NGTने 6 महिन्याची मला याच्यामध्ये मुदत दिली होती आणि जे आपले जमीनधारक आहे त्यांच्यावर 5 कोटीचा फाईन पण NGTने केला होता. हे सगळे आपले इंद्रायणीचे ब्लू लाईनचे झोनमधले आहेत. त्याच्यानंतर जे अग्रीव्ड लोक आहे ज्यांचे घर वगैरे आहे ते NGTचे ऑर्डरचे विरुद्ध सुप्रीम कोर्टला गेले. त्यावेळी सुप्रीम कोर्टने त्यांची पिटिशनला डिस्पोज ऑफ केलं होतं. भावना म्हणजे आम्हाला एकदम वाईट वाटतंय कारण की आमची फसवणूक झालेली इथे जो गट नंबर 90 आहे हा मनोज जरे आणि त्याचे काही साथीदार यांनी आर झोन दाखवून हा ग्रीन झोन असताना त्यांनी आम्हाला आर झोन दाखवला आणि आर झोन दाखवून आम्हाला त्यांनी रितसर सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये खरेदी करून आम्ही त्यांच्याकडून विकत घेतलेलं आहे. जेव्हा सुरुवातीला पहिलं बांधकाम झालं त्याच वेळेला नगरपालिकेने आमच्यावरती आक्षेप घ्यायला पाहिजे होता. उलट नगरपालिकेचे अधिकारी शिरसाट नामक अधिकारी इथे येऊन प्रत्येक बंगल्यावाल्यांकडून पैसे खात गेला. विशेष म्हणजे यापूर्वीही 8 फेब्रुवारी 2025ला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं कुदळवाडी चिखली परिसरातील बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझर फिरवला होता. सलग 8 दिवस ही कारवाई सुरू होती. या कारवाई दरम्यान जवळपास 827 एकर क्षेत्रावरील अतिक्रमण तोडण्यात आलं. त्यामुळे महानगरपालिकेचा रस्ता आणि आरक्षणांसाठीचं एकूण 100 एकर क्षेत्र अतिक्रमण मुक्त झालंय. आता पुन्हा एकदा महापालिका आयुक्तांनी दणका देत इंद्रायणी नदी पात्रातील 36 बंगले जमीनदोस्त केले. त्यांचा आदर्श इतर महापालिका आयुक्तांनीही घेत धडक कारवाई करायला हवी. तरच अनधिकृत बांधकामांना चाप बसेल आणि भूमाफियांना कायमची अद्दल घडेल. गोपाल मुडघरेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, पिंपरी चिंचवड. पुढची बातमी आता महापालिका निवडणुकीची. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 2 टप्प्यात होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक होण्याची शक्यता आहे तर दुसऱ्या टप्प्यात महापालिका निवडणूक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निवडणुका दिवाळीनंतरच होणार असल्याचं समजतंय. बघा कोणत्या निवडणुका प्रलंबित आहेत आपण पाहूया. एकूण महापालिका आहेत राज्यातल्या 29. मुदत संपलेल्या महापालिकांची संख्या 29. एकूण नगर परिषद आहेत राज्यात 243. मुदत संपलेल्या नगर परिषदांची संख्या आहे 228. एकूण नगरपंचायती आहेत राज्यात 142 आणि मुदत संपलेल्या नगरपंचायतीची संख्या आहे 29. एकूण जिल्हा परिषद आहेत 34 आणि मुदत संपलेल्या जिल्हा परिषद आहेत 26. एकूण पंचायत समिती आहे 351. मुदत संपलेल्या पंचायत समिती आहे 291. निवडणुकीच्या बातमीनंतर पुढची बातमी नाशिक जिल्ह्यातून. निफाडमध्ये मुसळधार पावसानं शेतामध्ये पाणी साचलेलं आहे. निफाड तालुक्यातल्या भरवस फाटा, गोळेगाव आणि गोंदेगाव परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे. पाणी साचल्यानं शेतं अक्षरशः आता तळ्याचं रूप झालेलं आहे. ही दृश्य ड्रोनमध्ये टिपली आहेत पंडित मुदगुल यांनी. शेताला कसं तळ्याचं स्वरूप आलेलं आपण ते पाहिलं. दुसरीकडे निफाड आणि चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालंय. पाऊस इतक्या मोठ्या प्रमाणात होता की प्लॅस्टिक पेपरनं झाकून ठेवलेला शेतातला कांदा देखील भिजलाय. त्याचबरोबर द्राक्ष बागांना देखील पावसाचा फटका बसलाय. पाण्यानं जमीन खरडून निघाली आहे. द्राक्ष बागेचे अँगल देखील उखडलेले आहेत. सरकारनं तातडीने मदत द्यावी अशी मागणी आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केलेली आहे. पुढे आता पुणे जिल्ह्याकडे जेजुरी परिसरात देखील आज सकाळी दमदार पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसानं मात्र नागरिकांची तारांबळ उडाली. जेजुरी गड पायरी मार्गाला धबधब्याचं स्वरूप आलं होतं. बघा गडावरच्या पायऱ्यांवरनं कसं पाणी ओघळतंय. पुढची बातमी कोरोनाबाबत. कोरोनाचं थैमान भारतासह जगानं अनुभवलंय. त्यात आता तो पुन्हा येतोय. होय, तुम्ही ऐकताय ते खरंय. आशियाई देशात कोरोना झपाट्यानं पसरतोय आणि त्यामुळे आता पुढे काय होणार पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. सावधान, तो पुन्हा येतोय. आशियाई देशात कोरोनाचं थैमान.
भारतातही अलर्ट. मध्ये संपूर्ण जगाला हादरवणाऱ्या कोरोनानं पुन्हा एकदा धडक दिली आहे. आशियाई देशांमध्ये त्याची एंट्री झाली. कोरोना व्हायरसचे रुग्ण आशियातील अनेक देशांमध्ये अचानक वाढू लागले. चीन, हाँगकाँग आणि सिंगापूर, थायलंडमध्ये कोरोना व्हायरसनं हातपाय पसरलाय. फक्त हाँगकाँगमध्येच आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू झालाय. या देशांमध्ये कोरोनाची काय परिस्थिती आहे ते पाहूया. हाँगकाँगमध्ये कोविड-19मुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 31 पर्यंत गेली. सिंगापूरमध्ये कोविड-19च्या रुग्णसंख्येत 28% वाढ झाली. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संसर्गित रुग्णांची संख्या 14,200च्या पुढे गेली. याच कालावधीत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही 30%हून अधिक वाढली. चीनमध्ये 4 मे पर्यंत रुग्णालयांमधील कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या दुप्पट झाली. थायलंडमध्ये एप्रिल 2025 मध्ये झालेल्या सॉंक्रान उत्सवानंतर संसर्गाची प्रकरणं समोर आली आहेत. आशियातील अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते. या परिस्थितीत प्रश्न उपस्थित होतो की भारताला असा धोका आहे का? केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत डॅशबोर्डनुसार भारतात आतापर्यंत केवळ 93 कोविड-19 रुग्णांची नोंद झाली. मात्र कोरोनाचा झपाट्यानं होणारा संसर्ग बघता आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. त्यामुळे सध्या तरी घाबरण्याचं कारण नसलं तरी योग्य खबरदारी घेणं मात्र आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.